साहेब, अखेर मराठी माणसाच्या एकजुटीपुढे राज्य सरकारला झुकावं लागलं. हिंदी भाषा सक्तीचा जो निर्णय आहे किंवा जो अध्यादेश आहे तो राज्य सरकारला मागे घ्यावा लागला. आता एक पुन्हा नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे आणि पुन्हा एकदा समितीचं गुऱ्हाळ पण मराठी माणसाच्या अध्यादेश मागे घेतला गेला. देवेंद्र फडणवीस या राज्याचे त्यांनी गेल्या काही काळातला घेतलेला जर शहाणपणाचा निर्णय कोणता असेल तर तो म्हणजे हिंदी सक्तीचा जो महाराष्ट्रावर किंवा शालेय शिक्षणात हिंदी सक्ती लादण्याचा जो निर्णय होता तो रद्द केला. महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जनभावना त्यांनी ओळखल्या. त्यांनी बराच काळ खेळ करण्याचा प्रयत्न केला, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, वेगळे वेगळे तोडगे समोर आणले. पण शेवटी जनता काल रस्त्यावर उतरली. महाराष्ट्रभरामध्ये त्या सरकारी अध्यादेशाची होळी झाली. काल स्वतः उद्धव ठाकरे आणि इतर सर्व घटक, मग काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असतील, रस्त्यावर उतरले, होळी केली. त्यानंतर सन्माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाची घोषणा झाल्यावर सरकारनं धसकाच घेतला होता. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी त्याच्यामुळे येणार होते. या सगळ्याचा परिणाम झाला आणि काल देवेंद्र फडणवीसांना किंवा त्यांच्या सरकारला हा आदेश मागे घ्यावा लागला. आता काहीतरी एक कमिटी वगैरे स्थापन केली आहे. कशा करता? आम्ही हा त्रिसूत्री भाषा सूत्र हे आम्ही स्वीकारणारच नाही. मग तुम्ही कमिट्या वगैरे स्थापन करून कशा करता मराठी माणसाला खेळवताय? कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे 2020 आणि त्यातले त्रिसूत्री भाषा धोरण हे महाराष्ट्र स्वीकारणार नाही. हे काल उद्धव ठाकरे यांनी सांगितले, राज ठाकरे यांनी सांगितले. आता दोन ठाकरे बंधूंनी ह्याच्यावरती पक्का निर्णय दिल्यावरती उगाच फडणवीस सरकारनं फालतू खेळ करू नये. राऊत साहेब, पण म्हटलं जात होतं की 5 जुलैला त्यामध्ये जो मोर्चा निघणार आहे या अध्यादेशाला विरोध करण्याचा, आता मोर्चाचा तर विषय नाही. तुम्ही काल जाहीर केलं, उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं की 5 जुलैला मोर्चा नाही पण विजयोत्सव साजरा केला. प्रश्न असा आहे की 5 जुलैला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, पण मुख्य म्हणजे माननीय उद्धव आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी फार मोठं एक आकर्षण होतं किंवा ताकद दाखवण्याचा एक मार्ग होता आणि त्यामुळेच हा अध्यादेश रद्द केला. हे मान्य केलं पाहिजे. आता 5 जुलैच्या मोर्चाची तयारी ही सुरू झाली. राज ठाकरे यांनी त्यासाठी त्यांच्या 2 नेत्यांची नेमणूक केली होती समन्वयासाठी. आमच्याकडून सुद्धा आम्ही 2 नेत्यांची नेमणूक केली होती आणि त्या दृष्टीनं तयारी सुरू असतानाच काल सरकारनं हा निर्णय मागे घेतला. पण 5 जुलैच्या मोर्चाची तयारी दोन्ही बाजूंनी पूर्ण झालेली. आता हा जो फोर्स तयार होणार होता मराठीचा, त्याचं काय करायचं? तर त्याचं रूपांतर विजयी जल्लोषात करावं अशा भूमिका दोन्ही बाजूनी आहेत. म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत. काल माझं राज ठाकरे साहेबांशी बोलणं झालं. आम्ही काल चर्चा केली त्याच्यावर. आज ते नक्की कोणत्या पद्धतीनं करावं या संदर्भात त्यांचं मत देतील. उद्धव ठाकरे साहेबांनी काल सांगितलं की विजय मेळावा होईल आणि नक्कीच तो एकत्रित होईल. जे जे घटक मोर्चामध्ये सामील होणार होते या 2 प्रमुख नेत्यांशिवाय त्या सगळ्यांसह विजय मेळावा, कारण ही एकजूट मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची होती हा मोर्चा म्हणजे. त्याच्यामुळे विजय मेळाव्यामध्ये किंवा या विजय जल्लोषामध्ये कोणालाही दूर ठेवून, डावलून, लहान घटक असो मोठा असो, कोणालाही दूर ठेवून
हा विजय जल्लोष होणार नाही. तो सगळ्यांना एकत्र घेऊन करू आम्ही. नाही, पण काल उद्धव ठाकरेंनी 5 जुलैच्या विजयी मेळाव्याची घोषणा केली. त्यांनी या लढ्यात सगळ्यांचं ज्या सर्वांचं योगदान आहे त्या सगळ्यांना आमंत्रित केलं आहे. काल तुमची राज ठाकरेंशी चर्चा झाली. तुम्ही त्यांना काही आवाहन केलं आहे का की या विजयोत्सवात त्यांनी त्यांच्या पक्षासह नेत्यांसह सहभागी व्हावं? सहभागी होण्याचा प्रश्न नाहीये. मोर्चामध्ये आम्ही एकत्रच होतो. दोन मोर्चे आम्ही एकत्र केलेले आहेत, माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा आणि माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा. आणि जो काय सरकारनं निर्णय दिलेला आहे रद्द करण्याचा, हा दोघांची शक्ती बघून दिलेला आहे. दोघे भाऊ एकत्र आल्यावरती जे काय महाराष्ट्रामध्ये जो भूकंप होणार आहे मराठी ताकदीचा, त्यानंतर सरकारनं ही भूमिका घेतली हे स्पष्ट आहे. मी कोणतंही आम्ही क्रेडिट वॉर करू इच्छित नाही. हा मराठी एकजुटीचा विजय, अर्थात शिवसेना आहेच त्याच्यामध्ये, त्या एकजुटीमध्ये मोठा पक्ष म्हणून. आता 5 तारखेला काय करायचं आहे, कशा पद्धतीने हा विजयी जल्लोषाचा कार्यक्रम करायचा, त्यासाठी आम्ही चर्चा करू. काल उद्धव साहेबांना तुम्ही प्रश्न विचारला, तुम्ही गैरसमज निर्माण करू नका. त्यांना प्रश्न विचारला 5 तारखेच्या मोर्चाचं काय, तेव्हा ते म्हणालेले आहेत की 5 तारखेला आता मोर्चाऐवजी विजय जल्लोष होईल. हा एवढा पुरताच विषय मर्यादित आहे. त्यांनी काही त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेतली नाही. हाच प्रश्न जर तुम्ही राज ठाकरे यांना विचारला असता तर त्यांनी हेच उत्तर दिलं असतं की आता मोर्चा नाही, पण त्याचं रूपांतर हे विजय जल्लोष मेळाव्यात होऊ शकतं. त्याऐवजी विजय जल्लोष होईल. हा एवढा पुरताच विषय मर्यादित आहे. त्यांनी काही त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेतली नाही. हाच प्रश्न जर तुम्ही राज ठाकरे यांना विचारला असता तर त्यांनी हेच उत्तर दिलं असतं की आता मोर्चा नाही, पण त्याचं रूपांतर हे विजय जल्लोष मेळाव्यात होऊ शकतं. नाही, पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचा हा पहिला मोठा विजय आहे ना. ही विजयाची सुरुवात आहे, विजयाची पहिली पायरी. आता आम्हाला याच पद्धतीने अनेक विजय प्राप्त करायचे आहेत एकत्र येऊन. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुख्यत्वे मुंबई महापालिका निवडणूक हेही लक्ष्य असेल विजयाचं पुढचं उद्दिष्ट. उद्धव ठाकरे साहेबांची किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे. ज्या दिवशी श्री राज ठाकरे यांनी साद घातली एकत्र यायला पाहिजे मतभेद सोडून, पुढल्या 10 मिनिटात उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला प्रतिसाद दिला आणि तो सकारात्मक आहे. आणि तो सकारात्मक नसता तर हिंदी सक्तीच्या सरकारच्या भूमिकेविरोधामध्ये आम्ही एकत्र आलोच नसतो ना. मराठीच्या प्रत्येक लढ्यामध्ये आम्ही एकत्र असतो. नाही, पुढचं उद्दिष्ट हे निवडणुका असेल का, राजकीय युती असेल का, एका मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी मुंबईसह महाराष्ट्र विजय हा रूपांतरित होऊ शकतो मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी. पुढचं विजयाचं उद्दिष्ट हे बघा, आमची भूमिका स्पष्ट आहे. मुंबईसह महाराष्ट्र काबीज करणं, मराठी माणसाच्या हातात मुंबईसह महाराष्ट्राची सत्ता असणं ही आमची भूमिका आहे. पण राऊत साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगता आहेत की जो अध्यादेश आहे तो खोटं माशेलकर समितीने जो अहवाल सादर केला, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं तो अध्यादेश आणला असं वारंवार, कारण त्यांनी फोटोही दाखवला तो अहवाल स्वीकारताना. आणि उद्धव ठाकरे वारंवार खुलासा करतायत की देवेंद्र फडणवीस हे अफवा पसरवत आहेत. देवेंद्र फडणवीस अफवा पसरवत नाहीये, तर ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसार खोटं बोलत आहेत. रिपीट, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसार ते खोटं बोलत आहेत. जसं नरेंद्र मोदी बोलतायत, अमित शहा बोलतायत, तसे त्यांचे हे राज्यातले नेते खोटं बोलतायत. माशेलकर अहवाल काय आहे हा त्यांनी टेबलावर ठेवावा ना. देवेंद्र फडणवीस यांनी, त्यांना कोणी अडवलंय? ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना. हवेत कसले तीर मारताय तुम्ही? तो अहवाल ठेवा. तो अहवाल, ती कमिटी का स्थापन केली? आणि तुम्ही तरी नरेंद्र जाधव कमिटी का स्थापन करताय? अभ्यास गट का स्थापन करताय? मला सांगा ना. ही एक पद्धत आहे शासनाची की एखादा अहवाल आल्यावर त्याच्यावरती अभ्यास करणं, एखादा जटिल विषय आल्यावर त्याच्यावर तज्ज्ञांची समिती नेमणं. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे प्रत्येक विषयामध्ये एक्सपर्ट किंवा तज्ज्ञ नसतं. त्यासाठी इतर तज्ज्ञांची मदत घेऊन आपल्याला निर्णय घ्यायचा असतो.
आम्हाला नाही पटलं, आम्ही फेटाळून लावलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपहासात्मक टोला लगावला आहे की माझ्या शुभेच्छा आहेत, लोकांनी एकत्र राहावं. बघा, त्यांच्या शुभेच्छांवरती मराठी माणसाची एकजूट ठरत नाही. जर देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल एकत्र येऊ शकतात, जर देवेंद्र फडणवीस आणि मिंधे एकत्र येऊ शकतात, जर देवेंद्र फडणवीस आणि हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात, तर दोन भाऊ एकत्र येण्यात तुम्हाला कसली पोटदुखी आहे? तुमचं कशाला पोटात दुखत आहे? तुम्ही जे काय तुमचं भ्रष्ट कडबोळं एकत्र केलं आहे सरकार बनवण्यासाठी, तुम्ही त्याच्यावर व्यक्त व्हा. दोन ठाकरे बंधू, दोन एकाच विचाराचे नेते एकत्र येतात, तुम्ही अस्वस्थ होताय, तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, तुम्हाला वैफल्य आलेलं स्पष्ट दिसतंय की आता आपलं काय. पण एकनाथ शिंदे म्हणतात की कधी काळी संपलेला पक्ष असं ज्याला हिनावलं गेलं त्याकडेच आता विनवण्या केल्या जात आहेत युतीसाठी एकत्र येण्यासाठी. असं आहे की कधी काळी एकनाथ शिंदे सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात भ्रष्ट नेता म्हणत होते, किंवा फडणवीस अजित पवारांना तुरुंगात टाकायला निघाले होते, किंवा नरेंद्र मोदी प्रफुल्ल पटेल यांना दाऊदचा हस्तक म्हणत होते. तुम्ही उगाच भूतकाळात आम्हाला जायला लावू नका. कोण संपलाय आणि कोण टिकलाय आणि कोण वाढतंय हे येणारा काळ ठरवेल. चला, आप बताइए, हिंदी में बोलिए. सासे टपका दिया हुआ है कि ये उद्धव ठाकरे ने किया हुआ था. देखिए, ये उन्होंने इसके बताया, अजित पवार ने बताया. भारतीय जनता पार्टी की एक नेशनल पॉलिसी है झूठ बोलने की. वो नेशनल पॉलिसी जो है, राष्ट्रीय धोरण, तो यही धोरण के साथ महाराष्ट्र में लोग काम कर रहे हैं, झूठ बोल रहे हैं. अरे भाई, उद्धव ठाकरे जी ने कोई एक रिपोर्ट बनाया है माशेलकर कमेटी का, तो सामने लाइए ना. हम बार बार बोल रहे हैं कि आप कार्यक्रम है, आप